नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम म्हणजेच प्रेफरन्स ऑर्डर कसा निवडावा याची माहिती जाणून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि छोटीशी चूक देखील तुमची निवड कशी थांबवू शकते हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। प्राधान्यक्रम निवडताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी: घराजवळील किंवा प्रवासासाठी सोयीस्कर शाळांना प्राधान्य द्या। ज्या जिल्ह्यात संस्थेमध्ये जास्त जागा आहेत त्यांचा अभ्यास करा। फक्त प्रसिद्ध शाळांनाच प्राधान्य न देता निवडीची शक्यता असलेल्या शाळांचाही विचार करा। त्यानंतर समांतर आरक्षण आणि आपल्या कॅटेगरीनुसार उपलब्ध जागा तपासा। मागील भरतीतील कट ऑफ आणि निवड झालेल्या उमेदवारांची माहिती पहा। शाळेचा परिसर, रस्ता, वाहतूक आणि राहण्याची व्यवस्था तपासा। प्राधान्यक्रम भरताना संयम ठेवा आणि घाई करू नका। स्वतःच्या गरजा आणि प्राधान्यक्रम यामध्ये योग्य संतुलन ठेवा। अधिकृत जाहिरात आणि शासन निर्णय काळजीपूर्वक वाचा। एकदा लॉक केल्यानंतर बदल करण्याची संधी मिळेल नाही याची खात्री करून घ्या। मागील भरतीचा कट ऑफ आणि निवड प्रक्रिया पाहणे देखील खूप गरजेचे आहे। यामुळे तुम्हाला वास्तव्य अंदाज येतो की कोणत्या ठिकाणी निवड होण्याची शक्यता जास्त आहे। तर लक्षात काय ठेवावे? तर फक्त कट ऑफ नाही तर एकूण जागा, स्पर्धा आणि तुमची कॅटेगरी देखील तपासा। शहरी प्रसिद्ध ठिकाणी कट ऑफ जास्त असतो, ग्रामीण भागात कमी गुणांवरही निवड होऊ शकते। नेहमी अधिक पर्याय ठेवा आणि योग्य क्रमाने व्यवस्थित भरा। एकदा फायनल लॉक केल्यानंतर बदल करण्याची संधी मिळेलच असं नाही। काही वेळा बदलायची सुविधा असते पण ही हमखास नसते। म्हणून फायनल लॉक करण्यापूर्वी सर्व पर्याय नीट तपासा। विचारपूर्वक निर्णय घ्या, योग्य प्रेफरन्स निवडा आणि आपले करिअर सुरक्षित करा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे नक्कीच सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।